बॉक्स मधून माहिती येते प्रथम टॉस विन जिंकलाय आरे बुद्रुक प्लस आरे खुर्द। प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय। धन्यवाद। हॅलो जी, आजच्या दिवसातील शेवटची लढत, क्वालिफायची लढत, ज्या ठिकाणी 4 षटकाचा सामना आपल्याला पाहायला मिळेल। मायक्रोफोन वरती जोडले जातील। एक रोहा तालुक्यातील आयोजनाचा मास्टर माइंड आणि आम्हा साध्या समालोचकाला किंबहुना आम्हा समालोचकांना संधी देणारे तुषारजी शिंदे सरांचा आपण आवाज ऐकणार आहात। सर, एक गोष्ट तुमच्याबद्दल नक्की बोलेन की आज जी मोठी स्पर्धा, सर याच्या आधी मी कधी मोठी स्पर्धा केली नव्हती, परंतु आपल्याच ग्रामपंचायतीला एखादा आदिवासी समाजाचा समालोचक चांगल्या पद्धतीचं समालोचन करतो हे त्याने जाणलं आणि संधी दिली, त्याबद्दल सर तुमचं देखील या स्पर्धेच्या वतीनं खूप सारं अभिनंदन। मनोजजी कुमार शिंदे सर असतील, त्यांच्या समेत आमचे प्रेरणास्थान अर्थात तुषारजी शिंदे सर, धन्यवाद। नरेश, लोकांची डिमांड आहे, आता तू मराठी चांगली केलीस, एक इनिंग तुला तुझ्या भाषेत करायची आहे, एक इनिंग तुझ्या भाषेत करायची आहे। ये मला जॉईंट हो, एक षटक आपण करू, एक षटक तू तुझ्या भाषेत कर, एक षटक मी माझ्या भाषेत करतो, आता रंगत येईल। हॅलो, आणि खरोखर एक नरेशच्या भाषेतली जी काय आता कॉमेंट्री होणार आहे आणि आज तुषारचा वाढदिवस पण आहे आणि ही कॉमेंट्री त्या भाषेत व्हायलाच पाहिजे, कारण शेवटची मॅच आहे आजच्या दिवसातली, त्यामुळं जी काय मजा येणार आहे ती निश्चित तुझ्या बरोबर तुझ्या जोडीला तुषार आहे, त्यामुळे जुगलबंदी एक नंबर होईल। अरे बॉय चला। सर, मी अजूनपर्यंत कधी आमच्या भाषेत कॉमेंट्री केली नाहीये, परंतु आज सरांचा बर्थडे आहे त्याच्या खातीर थोडस जास्तीचं नाही। चालेल। योगेश वाघले आपण ऐकत आलो, योगेश वाघला इकडे आणायचा मी प्रयत्न केला। चला, अरे बॉईज तुम्हाला वारंवार वॉर्निंग दिली जाते, यापुढे वॉर्निंग दिली जाणार नाही, पेनल्टी दिली जाईल। हॅलो चेक, हॅलो, आवाज थोडा वाढवायचा आहे। हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो। चला, तुम्हाला आता टायमिंग दिला जातो मी, आता 4 षटकांसाठी 20 म्हणजे 15 मिनिटात 3 षटकं कंप्लीट झाली पाहिजे। इथं टायमर चालू करतोय आरे संघासाठी। हॅलो चेक, यस। 5 वाजून 5 मिनिटं झाली आहेत। हा, टायमर चालू होतोय नवीन, या गोष्टीकडे मी वळीन। 5 वाजून 5 मिनिटं झाले, पहिला चेंडू पडेल तिथपासून सामना चालू होईल। पहिलं षटक टाकण्यासाठी निशी कर्णेकर, स्ट्राइक साठी आपण पाहतोय राजा जाधव। यावेळेस चांगल्या पद्धतीचा चेंडू ज्या ठिकाणी फर्स्ट स्लिप मध्ये आपल्याला चेंडू पाहायला मिळाला, एक धाव तर निश्चितपणे अर्जित करण्यात आली, धाव संख्या 1 ने वाढले 1 या आकड्यावरती। निशीकडे भरपूर टॅलेंट आहे, निशीकडे असा गोलंदाज आहे, निशीची चर्चा महाराष्ट्रभर असते। निशी कशा पद्धतीची गोलंदाजी करेल, समोरच्या फलंदाजाला कसा जखून ठेवेल, निशी नवीन प्रकारचे चेंडू हाताळत असतो, मात्र या वेळेला त्याला फलंदाज आहे नवीन बांबोडे नवीन काय करणार, आपल्या षटकातील दुसरा चेंडू भन्नाट वेग। सर, निशी अँड्रॉइड फोन सारखा आहे, तो नेहमी अपडेट होत असतो, किंबहुना रोहा तालुक्याचं नाव आज अख्ख्या महाराष्ट्रभर आपल्याला पाहायला मिळतंय।
निशी म्हटलं की नावाची चर्चा येते, अर्थात गावदेवी गावठाण. उरण सांगा तू त्याच्यावर नेहमी प्रतिनिधित्व करतात. यावेळी खोलात टाकला उचलून टाकण्याचा प्रयत्न, इथं मात्र घेतलाय झेल आणि समाप्त केलाय. नवीन बामोगडचा खेळ, मिळेल डीजेला संधी. कसा काय झाला? कारण तो विकेट झाला. आल्या पावली तो मैदानाच्या बाहेर परतलाय. सामना वेगळा आहे, सामना खेळाडू वेगळे आहेत, गाव वेगळा आहे. आता मात्र युद्ध वेगळं आहे, कारण हा क्वालिफायचा सामना आहे. इथून जिंकला तर बक्षिसाच्या एखाद्या चषकाला किंवा एखाद्या पाकिटाला हात जाणार आहे. अर्थात ते कुठला असेल हे त्यांच्या परफॉर्मन्सवर ठरणार आहे. पण मात्र इथून खरी लढत आहे. ही लढत महत्वाची आहे, त्या महत्वासाठी महत्वाची बॅटिंग करणं गरजेचं आहे. मैदानात त्याचा परफॉर्मन्स करेल का? नवीन आलेला फलंदाज आपण पाहतोय नितीन चोंदे अगदी खोला टाकलेला चेंडू, अगदी 2 क्षेत्ररक्षणामध्ये अगदी सुईमध्ये धागा ओवा त्या पद्धतीचा खेळण्याचा फटका केला. पण मात्र इथं एकच धाव खेळायला लागते. राजा आलाय, राजा जाधव अशा सामन्यात बेधडक आणि बेलगाम फलंदाजी करत असतो. राजाला तशी फलंदाजी करावी लागेल. राजाची ओळख आहे मैदानात 360 खेळण्याची. ती 360 पुन्हा एकदा दाखवा लागेल. त्याला बनावं लागेल एबीडी व्यवस्थ, त्याला बनावं लागेल सूर्यकुमार, आणि त्याला बनावं लागेल हा वीरेंद्र सेवाग स्टाईलचा हा फटका. तिरंग्याला मानवंदन देणारा चौकार. मिळेल डीजेला संधी. माट्या म्हटलं की खोपडी दिमाग आऊट. आता त्याला आऊट दिमाग सारखी गोलंदाजी करायला लागेल. पण मात्र षटक संपतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. षटका अखेर धाव फलका धावा येतात त्या केवळ 7 धावांचा षटक निशिकर्णीकडे हाताळले. त्यामध्ये एक फलंदाज बाद केलाय. नवीन बामोगडे जो इनफॉर्म फलंदाज होता त्याला बाद केलाय. संघातील अडसर महत्वाचा दूर केलाय. जो खडा महत्वाचा होता, जो काटा होता तो काटा काढलाय. आता तुमच्या भाषेत काटा काढण्याला कसं म्हणतात त्याचं उदाहरण नरेश आपल्या भाषेत देईल. नरेशच्या भाषेत आपण ऐकूया. ठाकुरी भाषेत म्हणजे आपण जो आपण योगेश वाघला आपण ऐकत असतो. आता आपण नरेश शिदला ऐकूया. आता दुसरा षटक घेऊन येतो कोण तर साईराज नरे. त्याचा कंच प्रकारचा बॉल वया न कंच प्रकारचा बॉल नस ते आपल्याला आत्ता देखाय गवल. पहिलाच बॉल. अरे बाबा 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 फुलर लेनचा बॉल. राजाला काही समजलाच ना का कसा बॉल आला, कोठ पडला कोठ जेला, पण एक धाव आले. आता दुसरा बॉल स्ट्राईकला आपण नितीन. अरे बिघडला रे बिघडला. अरे काय खरी तोस. अरे बॉल किती मगाचा बेसका पडला, आताचा बॉल किती वाईट पडला. जरासा विचार कराय वया त्यानं. आपण शेवटची मॅच खेळतो, आपल्याला प्रेशर घ्यायचा ना, प्रेशर द्यायला पाहिजे समोरच्या संघाला. या वेळेस मात्र लॉंग स्टॉप रिजन मध्ये हा चेंडू खेळला. एक धाव तर पूर्ण झाली. एकच धाव घेतले. नितीनला काय सांगायचं आणि काय बोलायचा. एखादा मोठा षटकार मारायचा आणि ग बसायचा. चला मैदानाकडे वळूया. ज्या ठिकाणी धावफलकावरती धावा 10 या आकड्यावरती 10 अशी धावसंख्या. स्ट्राईकला आपण राजाला देखू कसा बॅटिंग करीत हो नि कसा ना. उलटी पलटी तिलटी सुपला शॉट. यो खंचा ठावा आहे का सुपला, पण तसा काय त्याला यश गवला ना. डॉट आला बॉल. चल जाऊ द्या.
आपण नंतरच्या बॉलवर षटकार कदाचित आपलं गवल देखाय बघू का गवतो दे काय. साईराज म्हणजे धारधार. अरे बापरे, बॅट फिरवली ती ना तर बॅटच जशी काय आपल्या बस स्टँडवर गेली पण काहीच ना घडला. डॉट स्वरूपाचा चेंडू. मित्रांनो कुणी राग मानू नका, आयुष्यात मी पहिल्यांदा करतो. तिकडे आशिष सुद्धा हसतोय. षटकातील चौथा चेंडू. 3 चेंडूचा खेळ संपलाय. चौथा चेंडू स्ट्राईक साठी राजाला आपण पाहतोय. गडी आहे बारीक पण कमी समजू नका हो, बेकार आहे. अरा घुमायला परंतु काय झोरच नागवला. आउट. सर सर राजा इवानात बसून पवेलेंत बसायला. आता चौथे क्रमांक कोण नवीन? आव्या. हवा असा आव्या मैदानामध्ये आलाय. धावफलकावरती धावा थांबल्या त्यावेळेस 11 या आकड्यावरती. आपण साईराजचं थोडं कौतुक करूया की साईराजला आमच्या गावात नेऊन जरासं आपण सांगू का तू भारी बॉलिंग केली ती आपले नारायण देवजी शिंदे स्मृतीच्या शतकात. पुढचा बॉल अविनाश. पंचांचा इशारा आलाय. स्वरघोषित चेंडू. धावसंख्या 12 या आकड्यावरती. 12 अशी धावसंख्या. आव्याच्या जर ना पट्ट्यात गवला ना तर इकडं आपले निईचे गावात म्हणजे आपले सरपंचाक नक्की बॉल जाईल. हो यावेळेस मोठा फटका. एलिव्हेशन मिळालं नाही आहे. क्षेत्ररक्षक फंबल झालाय. चेंडू सीमारेषा पार. येतोय हा चौकार. करावा लागेल. त्यासाठी तुम्हाला मैदानात वेळ वाचवावा लागेल. टीम मीटिंग न करता आपण पाहतोय या षटकातील शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू आहे ना बाकी. मग आव्याच्या बरेच सामना देखल्या असा खेळतो ना तर धो 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 धोईतो. पण आता काय करीतो मलाही काही समजना. कसा बॉल येतो त्याचा उत्तर कसा द्यायचा कळच ना. पंचांचा इशारा आलाय. दुसऱ्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती धावा 16 या आकड्यावरती. तुर्तास सर मी जरा रजा घेतो. तुमच्यासाठी एक गोष्ट निश्चितपणे म्हणेन की सर आजच्या दिवसामध्ये तुम्ही आम्हाला संधी दिली किंबहुना मला संधी दिली. आज एवढीच मोठी स्पर्धा मी स्वप्नात सुद्धा पाहिलं नव्हतं. ज्यावेळी सकाळी तुमचा कॉल आला तर मी थोडं गप्प बसलो होतो की आम्हाला सरांचा नक्की कॉल आलाय का. त्यावेळेस मला समजलं की आमच्या ग्रामपंचायतीचे जे सदस्य असतील ते आमची मदत नाही करणार तर कुणाची करणार. त्यामुळे तुमच्यासाठी एक गोष्ट निश्चितपणे सर सांगेन की आजच्या दिवसामध्ये जे काही आमची जर चुकी झाली असेल तर त्याला थोडंसं मान्य करा. ज्या ठिकाणी निरोप घेतो आता आज्ञा असावी. चुकले काही आमचे त्याची क्षमा असावी. धन्यवाद. क्षमा क्षमा क्षमा. इथं मात्र क्षमा करण्यासाठी हा झेल झालाय की काय. विजय आला. विजयने चेंडू टाकला. नितीननी कशा पद्धतीने खेळला. चेंडू हवेत गेल्यानंतर क्षेत्ररक्षक आला. क्षेत्ररक्षक हातामध्ये विसवला. फलंदाज बाद झाल्यानंतर मोठी सफलता मिळते. नक्कीच चांगल्या पद्धतीचा खेळ नक्कीच विजय शेळकेच्या माध्यमातून नेहमी घडत असतो. आकाश झेल घेतोय आणि मोठा हादरा देतोय. नवीन फलंदाज आपण पुन्हा पाहतोय मैदानात. महेश शिंदे. इकडे महेश शिंदे माजी उपसरपंच आहेत आरे गाव पंचायतीचे आणि ते मॅच बघतात आपल्या आरे गावाची. आणि इकडं दुसरे आहेत ओंकार शिलदनकर, ते मॅच बघतात नयन जोशीची. म्हणजे ही सुद्धा चुरस आहे. मैदानात काय घडतंय. महेश शिंदे दिखाव पे मत जब आपने अकल लगाव. छोटी मूर्ती कीर्ती महान म्हटलं जातं. छोटा पॅकेट बाळा धमाका करण्यासाठी महेश ओळखला जातो. महेश अशा पद्धतीची फलंदाजी करेल का.
विजय शेटके आपल्या षटकातील पुढचा चेंडू. या वेळेला बघा चेंडू निघाला. चेंडू निघाल्यानंतर चेंडू थांबेल का? चेंडू थांबणार नाही. चेंडू वेध घेल सीमारेषेचा आणि हा चौकार. डीजे जातो. ते दोघांचा अस्तित्व सिद्ध करायचं आहे. एक आहे ते ग्रामीण संघ मारते 2 आरे, एक आहे शहर आणि एक आहे ग्रामीण म्हणजे आगरी बॉईज रोड किंवा रोड खुर्द म्हणूया. इकडे हनुमान नगर मोर्याळी त्याच्या अपेक्षा हा आपण पाहतोय आलेला फाटका. चेंडू जाईल कशा पद्धतीचा आहे पाहावं लागेल. कोण षटकार देते कोण चौकार देते नक्की बघावं लागेल. आपण थर्ड अँपरकडे जाऊया. थर्ड अँपरकडे जाऊया आपण कारण या धावा महत्वाच्या आहेत. बघूया तुमचा षटकार बरोबर येते की ह्यांचा चौकार बरोबर येते. दूध का दूध पाणी का पाणी. जीटी स्पोर्ट ज्यांनी ज्यांनी मला आज वाढदिवस शुभेच्छा दिल्यात त्यांनी हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. मी तुम्हाला सांगतो ते खरं होत असतं तुम्हाला माहित आहे ना. तर हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. डिसिजन पेंडिंग आपण पाहतोय. चौकार पडद्याच्या मागं जायचंय. पडद्याच्या मागं जायचंय. तो प्रेक्षक आहे त्यांनी पडद्याच्या मागं जायचंय. 24 धावा धाव फलकावर. दादा पडद्याच्या मागं जायचंय तुला. हा तुलाच म्हणतोय मी. हा 24 धावा धाव फलकावर. धन्यवाद धन्यवाद. पॉइंट क्षेत्रावरून हा फटका पाहतोय. पुन्हा एकदा चौकार येतोय. चांगल्या पद्धतीची फलंदाजी आपण पाहतोय. अस्मित रणदिवेचं सुद्धा करूया कौतुक. मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलात. इथं वायफाय सेवा त्यांनी पुरवलंय. शिवराजच्या माध्यमातून विनोद चोरगे आणि अस्मित रणदिवे नेहमीच मदत करत असतात आणि त्यांचा हा कायम सपोर्ट करण्याचा प्रयत्न माझ्यासाठी नेहमीच असतो. या स्पर्धेच्या माध्यमातून अस्मित रणदिवे आणि नक्कीच विनोद चोरगे यांचं कौतुक करूया. या स्पर्धेला वायफाय सेवा त्यांच्या माध्यमातून पुरवली जाते. चांगल्या पद्धतीने 2 फटके पाहायला मिळतात. छोटा पॅकेट बडा धमाका मी नेहमीच म्हणत असतो. मैदानात महेश शिंदे ते सिद्ध करतोय. चांगल्या पद्धतीचे विजयी त्याच धर्तीवरचा गोलंदाज आहे. छोटा पॅकेट बडा धमाका त्याला मात्र धमाका करावा लागेल आपल्या संघासाठी. आता हनुमान नगर रोड खुर्द संघासाठी या वेळेला पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळलाय. चेंडूचा केला जाईल पाठलाग. सुंदर क्षेत्ररक्षणचा त्यानंतर केलेली फेक आपण पाहतोय. नयन जोशीचा वेध घेणारा हा थ्रो आपण पाहिला. 2 धावा तोपर्यंत धावून पूर्ण केल्या. धाव फलकावर धावाचा होतोय बदल. 30 धावा धाव फलकावर. किती धावांचा टार्गेट ठेवा. 30 धावा. या षटकातील शेवटचा आपण पाहतोय. आशिषला माहित आहे किती मिनिटात किती रेट पडेल, किती बोनसची आकडे, कधी निघेल, कधी बोनस प्लस पॉईंट टाकायचा आहे आणि असेच खेळाडू मैदानात असायला पाहिजेत. या वेळचा फुलटास पद्धतीचा पण मात्र इथं क्षेत्ररक्षण तैनात केलाय. घेतलाय झेल आणि समाप्त केलाय महेश शिंदेचा खेळ. अजून एक मोठी सफलता मिळेल डीजीला संधी.
गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. प्रज्वल येतोय स्लॉग वर घेऊन. स्लॉग वर मध्ये गोलंदाजावर असे जबाबदारी. यामध्ये धावा कमी खायच्या असतात, मात्र फलंदाज असो फ्री त्याला मात्र धावा जास्त कुटायच्या असतात. फलंदाज जास्त धावा कुटणार की गोलंदाज जास्त धावा सेव्ह करणार. इथं सेव्हिंग की लुटा लूट. 30 धावा धाव फलकावर 10च्या गतीने खेळतोय अरे बॉईज संघ. स्ट्राईकला येतो युवराज सिंग म्हणजे अविनाश चोंदे. षटकारांचा बादशाह, चौकारांचा आदिलशाह. पहिला चेंडू ब्लॉक ऑल पद्धतीचा उचलायचा होता पण पट्ट्यात आला नाही. एक धाव घेतली जाते. धाव फलकामध्ये होते बदल. 31 धावा धाव फलकावर. येणारे निर्धारित 5 चेंडू असतील या इनिंगचे शेवटचे. त्यात किती धावा जमेल पाहायला लागेल. अरे बॉईज स्ट्राईकला आपण पाहतोय नवीन फलंदाज अजय. अजय म्हटलं की अजय जडेजाची आठवण येते. अजय जडेजाची ती पाकिस्तान विरोधी इनिंग आठवते. त्या केलेल्या 47 धावा आणि संघावर विजय मिळवून दिलेला तो ऐतिहासिक विजय. हा अजय कशा पद्धतीने फलंदाजी करेल. कोलात टाकला होता अगदी त्याच पद्धतीचा पाहता इथं. आणि इथं मात्र स्ट्राईक घेण्याच्या नादात अजयला बाद व्हावं लागतं. स्ट्राईक घेतोय अविनाश. अविनाश षटकांचा बादशाह, चौकारांचा आदिलशाह आहे पण त्याला नक्की जबाबदारी असेल. या सामन्यात आपलं सामन्याचं महत्व किती आहे. या सामन्यात 4 चेंडू किती महत्वाचे आहेत. हे 4 चेंडू आपल्या संघासाठी तारणहार ठरण्यासाठी अविनाशला मात्र आग ओकणारी फलंदाजी करावी लागेल. षटकांचा बादशाह, चौकारांचा आदिलशाह म्हटल्यानंतर आदिलशाह कसा होता तो हुकूमत गाजवणारा होता आणि तशी हुकूमत या गोलंदाजावर दाखवा लागेल. पण मात्र गोलंदाज प्रज्वल चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतोय आतापर्यंत. कंजूस चिकट आणि आपल्या संघाला पाहिजे तशीच गोलंदाजी करतोय. आपल्या षटकातील 3रा चेंडू टाकण्यासाठी होईल सज्ज. प्रज्वल निघालाय. प्रज्वल चेंडू टाकणार. चेंडू टाकलाय पुन्हा खोलात. प्रज्वलचा एकच टप्पा. इज्जाल ऐक जसप्रीत बुमराह डार यॉर्कर कुठं थ्रो करायचा आहे. ही एक धाव महत्वाची ठरेल तुमच्यासाठी कारण हा जर थ्रो झाला असता ती धाव कंप्लीट नसती झाली. 33 धावा धाव फलकावर. 3 चेंडू 3 धावा खर्ची करतोय प्रज्वल. प्रज्वलचं कौतुका लागेल. स्लॉग वर घेतलंय महत्वाचा षटक घेतलं आणि या महत्वाच्या षटकामध्ये त्याची गोलंदाजी आपल्यातून चाललंय. गोलंदाजी कशी असावी. धारदार असावी. फलंदाजाला जागा देण्यासाठी खोलात असावी आणि जसप्रीत बुमराहसारखी यॉर्कर टाकणारी असावी. या वेळचा हा फटका पाहायला मिळतोय. युवराज सिंगला आठवण करणारा अविनाश चोंदेच्या बॅटीतून आलेला दिमागदार षटकार. देऊ शकतो पण मॅच बॉल महत्वाचा आहे. मैदानात मॅच बॉल आलाय. 4 चेंडूत 9 धावा खर्ची करतोय प्रज्वल. अविनाश चोंदे स्ट्राईक. अविनाश पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळू. यात्र क्षेत्ररक्षण तैनात आहे. आशिष मोरे केवळ एकच धाव आणि इथं एक धाव बाद आपण पाहायला मिळतोय. 10 धावा खर्ची केल्यात. 5 चेंडूचा सामना त्यांनी केलाय. चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण केलंय. आशिष मोरेचं कौतुक करावं लागेल. मिळेल डीजेला थोडी संधी. शेवटचा चेंडू या स्पर्धेतील आपल्या इनिंगचा शेवटचा चेंडू कशा पद्धतीने अविनाश खेळेल की प्रज्वल त्याला हुकवेल चकवेल की अविनाश त्याला ठोकेल. पाहावं लागेल. अविनाशच्या पट्ट्यात आला की अविनाशाचा कार्यक्रम परफेक्ट करतो. चेंडू सीमा रेषे बाहेर येतो. अविनाशच्या बॅटीतून अजून एक मोठा फटका. षटकार.
जिंकण्यासाठी हव्या धावा त्या 47 धावांचं चांगलं आव्हान, तगडं आव्हान ठेवून मी म्हणेल 24 चेंडू 47 धावा म्हणजे जवळजवळ 12च्या सरासरीने खेळायचं आहे. प्रत्येक चेंडू मागे 2 धावा करायच्या आहेत. प्रत्येक चेंडू गणी 2 धावा करायच्या आहेत. प्रत्येक चेंडू मागे 2 धावा आल्या पाहिजेत. ज्यांनी GT स्पोर्ट चॅनल सबस्क्राईब केलं त्यांच्या मनापासून धन्यवाद. ज्यांनी सबस्क्राईब करायचे बाकी आहेत त्यांनी सबस्क्राईब बटन दाबा. मैदानात आरे संघ क्षेत्र गेला. इथं सालामी जोडी पुन्हा एकदा पाहतोय. आशिष मोर्या आणि नयन जोशी म्हणजे रूट संघाचे मथुर आणि बाकासूर मैदानात येत आहेत. ही महत्वाची जोडी आहे. कॉम्बिनेशन होणं महत्वाचं आहे आणि त्यासाठी साथीदारी भरोशाचा पाहिजे. नयन जोशी म्हणूनच आशिष मोरेला घेऊन आलाय. पण मात्र आता गोलंदाजी धुरा कोण सांभाळेल पाहावं लागेल. येणारे चेंडू आहेत 24 आणि जिंकण्यासाठी 47 धावांची गरज. जवळजवळ 12च्या धाव गतीने धावा करायच्या आहेत. टार्गेट सेट असेल नयन जोशीच्या मनात. कारण जेव्हा जेव्हा ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे स्टेजवर असतात तेव्हा नयन जोशीचा परफॉर्मन्स चांगला होत असतो. कारण कायम नयन जोशी त्यांच्या संपर्कात असतो, त्यांच्या सोबत असतो आणि म्हणून नयन जोशीचा खेळ ते असताना नेहमी भरत असतो. ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे साहेबांना सुद्धा धन्यवाद देऊया. कालच्या दिवसात आजच्या दिवसात दुपारनंतर त्यांनी पूर्ण हजेरी लावले. स्पर्धा आयोजक करताना त्यांना कोर्टाची महत्त्वाची कामं नेहमी असतात पण मात्र ती जोडा ॲडजस्ट करून ते वेळ काढतात. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनाही खूप खूप धन्यवाद देऊया. पण त्यांची धुरा असते त्यांचे असिस्टंट वर ते असतील म्हणजे प्रवीणजी भोनगे असतील, ओंकार शिंदनकर असतील, दांडेकर असतील, या सर्वांवर नाही धुरा असते. पहिला चेंडू हलक्या हाताने कव्हर क्षेत्रावरून जसा सुईमध्ये धागा व्हावा त्या पद्धतीचा खेळलाय. पॉवर प्लेचा त्याला माहित आहे P1चा षटक आहे. P1 षटकामध्ये कशी फलंदाजी करायची आहे मला काही सांगायची गरज नाही. नयन जोशी पहिल्या चौकारांनी खातं खोलतय. मिळेल डीजीला संधी. करायचं आहे. प्रकाशला माहित आहे गोलंदाजी कशी टाकायची आहे आणि त्यासाठी प्रकाश ओळखला जातो. प्रकाशने कमबॅक केलं. यावेळा गुडलेन स्पॉटवर टाकलेला चेंडू कमी उंची घेणारा, आगी स्टंपच्या वरून जाणारा आणि यष्टरक्षक हा जास्त हातामध्ये विसावणारा. प्रकाश सुद्धा कच्च्या गुरुचा चेला नाही आहे. प्रकाशला सुद्धा प्रकाशने आशे धडे भरपूर वेळा गिरवलेत आणि प्रकाश त्यासाठी ओळखला जातो. प्रकाश आपल्या षटकात तिसरा चेंडू टाकेल. प्रकाशला माहित आहे सांगायची जबाबदारी आहे. ही स्पर्धा मोठी आहे. या वेळचा हा चेंडू फसलाय. अमित कडे जातोय झेल. या वेळेला महत्वाचा झेल घेतोय अमित चोंदे आणि माघारी पाठवतोय फलंदाज नयन जोशीला. वैयक्तिक 4 या धावसंख्येवर बाद होतोय. 3 चेंडूचा सामना केला आणि महत्वाचा फलंदाज नयन जोशी गो टू टाका आउट. मिळेल डीजेला संधी. मैदानात पाय होऊन उभं राहावं लागेल. आपल्या संघाला जर क्वालिफाय करायचं असेल तर महत्वाची भूमिका ही राणाला निभावी लागेल. राणा त्यासाठी ओळखला जातो. मात्र प्रकाश काय गोलंदाजी करतोय आम्हीचं सुद्धा कौतुका लागेल. यावेळचा जो झेल घेतला नयन जोशीला माघारी पाठवलंय. 3 चेंडूचा खेळ झालाय. 4 धावा धावपालकावर आल्यात. पहिल्या चेंडूवर चौकार येऊन सुद्धा नंतरचे 2 चेंडू डॉट गेलेत. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतोय प्रकाश. आपल्या षटकातील 4था चेंडू. नवीन फलंदाज राणाला.
राणाला आल्या आल्या फुलटॉस, त्यावर त्यांनी घातलाय घावनी दाखवलाय वरसे गाव, आलाय षटकार. थँक्यू डीजे. असे जर चेंडू टाकले तर राणा त्याला वारंवार राज कांबळेच्या एरियात म्हणजे वर्षाला पाठवत राहील. यावेळेला पुन्हा एकदा 2 क्षेत्राच्या मध्ये इथं क्षेत्ररक्षण चांगल्या पद झालंय, पण मात्र मैदानात 2 धावा धावून पूर्ण केल्यात. थोडीशी घाई गडबड प्रेशर नक्कीच येतोय. षटकार आल्यानंतर दडपण येतोय आणि त्या दडपणाचं आपण अनुभव घेतोय मैदानात. महेश शिंदे चला क्षेत्ररक्षक, त्याच्याकडून चुकी झाली आणि मैदानात 2 धावांचा पाठलाग इथून केला जातोय. राणा सुंदर फलंदाजी करतोय. राणा 400च्या स्ट्राईक रेटने खेळतोय. 2 चेंडूचा सामना केला, 8 धावा त्याने कुठल्यात. यावेळचा हा पॉइंट क्षेत्रावरून आमच्या मुख्य व्यासपीठाला वंदना करणारा हा चौकार, चेंडू सीमा पार. अजूनही 18 चेंडू आणि 31 धावा. अजूनही सामना संपलेला नाही, कारण त्याला सांगायचं आहे मी अजूनही मैदानात उभा आहे. मग तो गोलंदाज असेल मग तो फलंदाज असेल, जोपर्यंत शेवटची धाव निघत नाही तोपर्यंत सामना कोण जिंकले सांगता येत नाही आहे. मैदानात गोलंदाजीवर येते गोलंदाज महेश. महेश अशा सामन्यामध्ये त्याचा तगडा परफॉर्मन्स नेहमी देत आलाय. महेशला चांगली गोलंदाजी करायला लागेल, पण मात्र स्ट्राईकला आहे तो डावखुरा फलंदाज आशिष मोरे. आशिष मोरे कशा पद्धतीने सामना करेल. महेश शिंदे सज्ज होतोय. यावेळचा हा चेंडू हवेत जातोय, चेंडू खाली पोहोचेल का. दोघांच्या मध्ये झेल होते जमिनीला दान, आणि इथं होता धावा 2 पूर्ण छान. या रोट आणि हनुमान नगर संघासाठी झेल पर्यंत जायला प्रयत्न करायला पाहिजे होता. इथं वाट पाहिली आणि वाट लागली असं म्हणूया. पाहायला नाही, तुम्हाला सामना कुठला आहे इथं तुम्हाला 100% द्यावं लागेल. इथं तुम्हाला चेंडू आणि झोपायला लागेल, कारण सामना आहे 2 लाखाच्या स्पर्धेतील क्वालिफाय मुकाबला. इथून तुम्ही जिंकलात तर नक्कीच बक्षीस पात्रच्या स्पर्धेत राहाल, आणि त्यासाठी तुम्हाला तगडा परफॉर्मन्स घ्यावा लागेल. आशिषला मिळालं जीवनदान. यावेळेस जीवनदानाचा फायदा कसा घेईल, पण यावेळेला मात्र नवीनच्या गोदीत जातोय चेंडू आणि नवीन घेतोय झेल आणि समाप्त करतोय आशिष. मात्रचा खेळ मिळेल डिजिला सर. जे 16 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे अजून. सलामीची जोडी डगआउटला गेले. नयन जोशी, आशिष मोरे डगआउट मध्ये बसलेत. नवीन फलंदाज आला आपण पाहतोय विजय शेडगे. म्हणजे विजय बोला की विजय दीनानाथ चव्हाण, मेरा नाम विजय दीनानाथ चव्हाण है. या अमिताभ बच्चनचा हा डायलॉग आपल्याला नेहमीच आठवायला लागतो आणि त्याची चर्चा नेहमीच होत आहे. मग तो शहनशाह या सुपरस्टारची सुद्धा आठवण या माध्यमातून आपण पाहतोय. अनेक कारनामे अनेक विक्रम त्याने सुद्धा मोडीत काढलेत. रिश्ते में हम तुम्हारे बाप लगते हैं, नाम है शहनशाह, हे म्हणण्याची धमक सुद्धा अमिताभ बच्चन मध्ये होती. आणि आता स्ट्राईकला आलाय मिस्टर विजय दीनानाथ चव्हाण. अर्थात विजय शेडगे कशा पद्धतीने फलंदाजी करेल. खोलला टाकला होता, खोदून काढलाय, उचलून खेळलाय. 1 धाव घेतली, एकाच धावेवर समाधान मानला लागेल. इथं चलाक थ्रो, चलाक क्षेत्ररक्षण. त्या दरम्यान इथं आगमन होतोय रोहा नगर परिषदेचे नगरसेवक सभापती माननीय महेंद्र शेठ गुजर
त्यांचं आगमन होते, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. राणा 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 कशा पद्धतीने केलं, पुन्हा एकदा ते क्षेत्र निवडते, पॉइंट क्षेत्र त्याला माहित आहे महत्वाचं आहे. इथं एक धाव घेतली, दुसऱ्या धावाचं परिवर्तन आपण पाहतोय. इथं मात्र चांगल्या पद्धतीने 2 धावा पूर्ण केल्यात. चलाक राजा, पण राजाकडून पण थोडीशी चलाकी आपण पाहायला मिळतोय. थोडासा गाईमध्ये चेंडू मिस झाला होता, पण मात्र 2 धावा धावून पूर्ण केल्या जातात. धाव बलकर धावा होत आहेत त्या 21 म्हटलं की अर्थातच ही लक्की नंबर आहे. 21 म्हटलं की गणपतीची आठवण येते. गणरायाला वंदन करत असतील हे सगळेजण, गणरायाची मनोभाव प्रार्थना करत असतील आणि गणराया सांगत असतील की दे आम्हाला विजय दे. मात्र इथं मात्र चेंडू पासलाय, चेंडू खाली, प्रकाश येईल, प्रकाश सोडेल झेल, कारण प्रकाशचा ॲटिट्यूड तसा होता. प्रकाश गिरक्या घेत आला, प्रकाश फिरक्या घेत आला, चेंडू खाली पोचणं त्याला कठीण झाला आणि त्याच कारणास्तव झेल झाला जमिनीला दान आणि मिळतील धावा या 2. दोन धावा आल्यात राणाला. या 2 धावाने धाव फलक पोचतोय तो 23 या धावसंख्येवर. या षटकातील शेवटचा चेंडू टाकेल महेश. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी महेशने सुद्धा केलंय. राणाला जीवनदान मिळालंय. राणा जीवनदानाचा फायदा, राणा जीवनदान मिळालं तर बेताज भाषा होतो. राणा तशा पद्धतीची फलंदाजी करेल का, राणाची ओळख दाखवेल का पाहायला लागेल. इथं बघा अजून एक जीवनदान पाहायला मिळतोय. त्याची लिडिंग एज होती, यष्टीरक्षकच्या हाताला लागून चेंडू गेला होता. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक टायनात होता, त्याच्या पुढ्यात पडला. त्यानंतर मात्र एक धाव घेतली जाते. राणाला वारंवार जीवनदान मिळतंय. या राणाला जीवनदान देणं म्हणजे किती महत्वाचं ठरतंय. षटक क्रमांक 2 समाप्त होतोय. धाव फलकावर धावा येतात त्या 24. म्हणजे सामना कुठे गेला होता, परत आला. सामना समान स्थितीत आहे. 12 चेंडू आणि 23 धावा. इथं 24 झाल्यात, 23 पाहिजेत. अजूनही समान स्थितीत आहे. मात्र फलंदाजी आक्रमक करावं लागेल, कारण अमित कासाड यांनी मेहनत घेतलंय, सासरवाडीशी सोयरी केलंय. आणि ही सोयरी किती महत्वाची आहे तर ह्या क्वालिफाय सामन्यामध्ये आलंय. कारण अमित कासाड यांची सासरवाडी रोट आहे आणि त्यांनी कॉम्बिनेशन चालवलं की आता आपण रोटला घेऊन काढू. रोड जवळ कॉम्बिनेशन नाव्याचं होतं, ते नाव्याचं आता कॉम्बिनेशन तोडून टाकलं आणि आता हनुमान नगर आणि नक्कीच रोड हे कॉम्बिनेशन मैदानात पाहतोय. पण आतापर्यंत कॉम्बिनेशन सक्सेस झालंय. फक्त येणारे 12 चेंडू तुमच्या मध्यंतरमध्ये आहेत. हे 12 चेंडू किती महत्वाचे आहेत हे सांगण्यासाठी आपण मैदानात चालूया. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी येतोय अंकितला धावांना रोख लागेल तर ह्या धावांचा ब्रेक काढण्यासाठी राणाला मात्र मैदानात सुटावं लागेल. 12च्या सरासरी खेळायला लागेल. जरा शांत आणि माइंडेड गेम खेळायला लागेल राणाला भेटेल तेव्हा तडाखा द्यावा लागेल, जेव्हा शांत राहून ही फलंदाजी करावी लागेल. पण मात्र अंकितला चांगली गोलंदाजी नेहमीच करावी लागेल. यावेळचा चेंडू इथं क्षेत्ररक्षक आहे, पण मात्र सोडला झेल आणि राणाला दिसलाय 3रा जीवनदान. चेंडू सीमारेषे बाहेर, षटकार. गोलंदाजीच्या आक्षेपवर घेतलेला हा आपण पाहतोय नो बॉल. येणारा चेंडू फ्री हिट राणासाठी किती हिट असेल. राणाला 3 जीवनदान भेटलेत. राणा जीवनदानाचा बादशाह आहे. राणा जीवनदानाचा बादशाह कसा ठरतोय राणाला दाखवावं लागेल. राणाचा नाणा खणखणीत आहे. राणाला वारंवार जीवनदान मिळतंय. मात्र अंकित कशा पद्धतीने गोलंदाजी करेल या वेळेला आपण पाहतो. एक धाव नक्कीच घेतली जाते. पुन्हा एकदा नो बॉल.
अजूनही फ्री हिट जारी, पण यावेळेला फ्री हिटचा सामना करेल तो विजय शेडगे. विजय शेडगे कशा पद्धतीने फलंदाजी करेल, सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवावं लागते, सगळ्या गोष्टी ध्यानात ठेवावं लागतात. फ्री हिट येणारा चेंडू पहा नीट आहे. फ्री हिट. GT स्पोर्ट वर सबस्क्राईब करा, GT स्पोर्टला लाईक करा, GT स्पोर्टला कमेंट करा. या वेळचा हा तडाखा पाहतोय, क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षक धरेल, क्षेत्ररक्षक फेक करेल केवळ एक, कारण नवीन बामुगुडे आहे तिथं. चांगला स्ट्रॉंग आर्म त्याचा आहे, त्याचा थ्रो स्ट्रॉंग आहे आणि म्हणूनच केवळ एक धाव. मॅच मध्ये करतो आणि यावेळेला हा ठोकला सीमा रेषे बाहेर षटकार. षटकार आलाय राणाच्या बॅटीतून. राणादा आलाय, रंगात राणादा आलाय, ढंगात राणादा धनादन देतोय, दणके पाठवतोय चेंडू सीमा रेषे बाहेर. राणादाला भेटले 3 जीवदान, त्याचा घेतोय भरपूर समाचार, त्याचा घेतोय भरपूर फायदा. हा एक खेळायचा होता, हा एक पाठवायचा होता. घुटना टेक तमाशा देख. 9 चेंडू आणि 30 धावांची जबरदस्त खेळी आपण राणाच्या माध्यमातून पाहतोय. इथं जावयाना खुश केलाय. आवाया अमित कासट खुश आहेत. 9 चेंडू आणि 7 धावांची गरज. अंकित यावेळचा हा चेंडू आपण पाहतोय अशा पद्धतीची. आपण इथं मात्र दुसरी देव घाव घेणं महत्वाचं. काही गरज नसताना दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न आपण पाहिला. अंगलडी आला, राणाला बाद होतोय. राणाच्या रूपात माघारी पडतोय. वैयक्तिक 32 धावांवर बाद, 30 धावांवर बाद होतोय राणा. महत्वाच्या 30 धावा करून राणा परततोय. मिळेल डीजेला संधी. आठ चेंडू आणि 6 धावांची गरज. जर तो षटकारा अडवला असता तर 6 धावा वाचल्या असत्या आणि अजून मजा आल्या असत्या. चुका थोड्या थोड्या आपण पाहिल्यात. एक झेल सुटला, तिथं 2 धावा आल्या. या 8 धावा तर अशाच गेल्या. एक नो अतिरिक्त आपण क्षेत्ररक्षक लावला, तिथं त्या 2 धावा गेल्या. म्हणजे जवळजवळ 10 धावा बोनसच्या रूपात दिल्या. या जर 10 धावा वाचल्या असत्या तर आता सगळीकडे वेगळं असतं. या 10 धावा प्लस झाल्या असत्या, पण आता मात्र ते होऊन गेले. आता त्याच्यावर विचार करून गरजेच नाही. येणारे चेंडू आहेत 8 आणि जिंकण्यासाठी धावा हव्यात 6. या 6 धावा वाचवायला लागतील. या 6 धावा डिपेंड करायला लागतील. अरे बॉईज संघाला, अरे बॉईज आपला किती प्रयत्न करतोय पाहावं लागेल. यावेळचा हा निशी कर्णेकरला टाकलेला चेंडू अगदी स्लोवर पद्धतीचा टाकलाय आणि त्यामध्ये निशी कर्णेकर चकतोय. बाकी काम यशरक्षक पूर्ण करतोय. येणारे चेंडू आहेत 7 आणि जिंकण्यासाठी धावा हव्यात 6. कशा पद्धतीचा खेळ रंगेल, कशा पद्धतीचा खेळ चालू आहे. सामना आहे स्वर्गीय नारायण देवजी शिंदे स्मृती चषक आणि या चषकातील दुसऱ्या दिवसाचा हा क्वालिफाय मुकाबला. आडेवा बॅटने खेळातील क्षेत्ररक्षक आहे. केवळ मिळेल 1 धाव. इथं मात्र त्याचं परिवर्तन दुसऱ्या धाव्यात केलाय आणि त्या 2 धाव्यावर समाधान मानला लागेल. षटक होतोय समाप्त. 3 षटकाचा खेळ झालाय. धाव फलकावर धावा आहेत त्या 43. अजून येणारे चेंडू आहेत 6 आणि जिंकण्यासाठी धावा हव्यात त्या 4. 6 चेंडू आणि 4 धावा. कुठला गोलंदाज येईल, कुठला गोलंदाज येईल. या 4 धावा जर रोखल्या ना तर तो नक्कीच मॅन ऑफ द मॅच चांगला ठरेल. हा कारनामा करू शकतो का. 1 धाव सुद्धा राहुल जोगडेने दिली नव्हती आणि तो आला आणि मॅन ऑफ द मॅच घेऊन गेला.
अमित वरती जबाबदारी असेल. अमितला ती जबाबदारी पार पाडावी लागेल आपल्या आर्य संघासाठी. आर्य संघ जर क्वालिफाय व्हायचा असेल तर ही महत्वाची असेल. गोलंदाजी असे सामने भरपूर झालेत, असे सामने भरपूर संघ जिंकलेत, मात्र नशिबाची साथ कुठल्या संघाला लागते हे पाहावं लागेल. जरा प्रेक्षकांनी जरा तर बाहेर जायचं आहे, बाउंड्री लाईनच्या बाहेर जायचं आहे. यावेळेचा हा चेंडू आपण पाहतोय, निर्धाव पद्धतीचा चेंडू आपण पाहतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. इथं घेतलाय झेल आणि समाप्त झालाय फलंदाज विजय शेळकेचा खेळ. येणारे चेंडू आहे 4 आणि धावाही हव्यात 4. भगवान के देर है अंधेर नाही आहे असंच म्हणत असेल अरे बॉईज. 4 धावा सुद्धा महागा ठरू शकतात. आता शांत आहेत, मग गडबड करतील, मग गोंधळ करतील. जे जिंकतील ते नक्कीच धुमाकूळ घालतील. धुमाकूळ घालण्यासाठी आता फक्त 4 चेंडूचा सामना आहे, 4 धावा करायच्या आहेत. नवीन फलंदाज मैदानात येतोय कुणाल. कुणाल येतोय. कुणाल कशा पद्धतीने खेळतोय, कुणाल कशा पद्धतीची बॅटिंग करेल. कुणालच्या वाट्याला येतील 4 धावा आणि हे 4 चेंडू. चला कुणाल आपलाच वेळ होतोय, जरा आपला स्पीड वाढवला तर जरा ब्राईटनेस कमी होईल. आपल्या षटकातील 2 चेंडू निर्धाव टाकलेत. अमितचं कौतुक लागेल. अमित आपल्या षटकातील 3रा चेंडू कशा पद्धतीने टाकेल. अमित इन ऍक्शन, चांगल्या पद्धतीचा फटका पाहतोय. इथं थोडंसं खराब क्षेत्ररक्षण झालं, त्याचा परिवर्तन आपण पाहतोय. इथं हा ना मध्ये ही धाव झाली असती, पण मात्र प्रेशर प्रेशर आणि प्रेशर पाहतोय. 3 चेंडू आणि 3 धावांची गरज. आलेच सामना बघायला प्रेक्षक, त्यांचा पैसा वसूल झाला पाहिजे, त्यांच्या वेळेचं महत्व त्यांना पटलं पाहिजे. का आलो सामना बघायला, सामना बघितल्यानंतर सुद्धा त्यांच्या मनात धुकधुक राहिली पाहिजे. हा संघ जिंकला असता, हा संघ हारला असता, हा संघ जिंकला, त्याला कारण हे आहे मैदानात ते सांगण्यासाठी. झाला 3 चेंडू आणि 3 धावांची गरज. या वेळचा हा फटका आणि इथं विजयी चौकार पाहायला मिळतोय. विजयी संघाचे अभिनंदन. आणि मैदानात विजय झालाय. तो आपण पाहतोय हनुमान नगर आणि रोड खुर्द.